बातमी आहे अवघ्या देशासाठी अत्यंत महत्त्वाची आणि सर्वसामान्यांची चिंता देखील वाढवणारी। पश्चिम आशियामधल्या युद्धामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचे पडसाद हे भारतासाठी अधिक चिंताजनक ठरतात। पंतप्रधान मोदींनी देशवासियांना आवाहन केले आणि हे आवाहन म्हणजे एका मोठ्या संकटाची चाहूल आहे का अशी चर्चा देखील या निमित्ताने सुरू झाली आहे। याचवरून जोरदार राजकारण देखील पेटलेलं आहे। पंतप्रधान मोदींचा हा उपदेश नाही तर नाकर्तेपणाचा पुरावा असल्याचा घणाघात राहुल गांधींनी केलाय। पुढील वर्षभर देशवासियांनी सोनं खरेदी करू नये, तसंच पेट्रोल डिझेलचा वापरही कमीत कमी करावा असं आवाहन मोदींनी केलं। तसंच शाळांनी देखील ऑनलाईन वर्ग सुरू करावेत असं आवाहन मोदींनी केलंय। परकीय चलनाला मिळणारी चालना थांबवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आवाहन केलं। हैदराबादच्या पाठोपाठ गुजरातमध्ये देखील मोदींनी हे आवाहन केलेलं आहे। गोल्ड यानी सोने की खरीद एक और पहलू है जिसमें विदेशी मुद्रा बहुत अधिक खर्च होती है। हमको ये तय करना पड़ेगा कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे, सोना नहीं खरीदेंगे। पेट्रोल डीजल का संयम से इस्तेमाल करना। साथियों, हमें पेट्रोल डीजल का उपयोग कम करना होगा। शहरों में जहां मेट्रो है वहां हम तय करें कि हम मेट्रो का ही उपयोग करेंगे, ज्यादा से ज्यादा मेट्रो में ही जाएंगे। साथियों, ऐसे ही खाने के तेल का भी है। इसके आयात के लिए भी बहुत बड़ी मात्रा में हमें विदेशी मुद्रा खर्च करनी पड़ती है। हर परिवार अगर खाने के तेल में खाने का तेल का जो उपयोग करता है, अगर वो कुछ कमी करे, मैंने बार बार कहा है 10% कम करो। अगर हम तेल खाना कम करें ना, तो भी वो देशभक्ति का बहुत बड़ा काम है। डिजिटल टेक्नोलॉजी ने अब इतना कुछ आसान बना दिया है। टेक्नोलॉजी की मदद भी हमारे लिए बहुत फायदेमंद होगी। मैं कुछ स्कूलों से भी आग्रह करूंगा कि कुछ समय के लिए ऑनलाइन क्लासेस की व्यवस्था पर काम करें। मेरी देश के हर नागरिक से अपील है, जहां संभव हो पेट्रोल डीजल का उपयोग कम करें। मेट्रो का उपयोग करें, इलेक्ट्रिक बस और पब्लिक ट्रांसपोर्ट का अधिक इस्तेमाल करें। तर पंतप्रधान मोदींनी कोणती आवाहनं केलेली आहेत आपण बघतोय। सोन्याची खरेदी ही वर्षभर टाळा, पेट्रोल आणि डिझेलचा वापर हा कमी करा, वर्क फ्रॉम होम याला प्राधान्य द्या, सोबतच परदेशामधला प्रवास टाळा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, नैसर्गिक शेतीचा अवलंब करा, स्वदेशी उत्पादनं वापरा, तर हे आवाहन महत्त्वाचं का आहे आणि सोनं खरेदी जर थांबली तर त्याचे परिणाम काय होतील? सोन्याची आयात कमी झाली तर व्यापार तूट ही कमी होईल, डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया मजबूत होऊ शकेल, मागणी कमी झाली तर सोन्याचे दर देखील कमी होतील, खरेदी कमी झाल्यामुळे सराफा दुकानदार आणि कारागीर यांच्यावरती मात्र संकट ओढवू शकतं। सोन्यामध्ये आधीच गुंतवणूक केलेल्यांना याचा फटकाही बसू शकतो। शेअर्स किंवा अन्य ठिकाणी गुंतवणूक वाढू शकते।
ज्वेलरी असोसिएशनचे पदाधिकारी आज पंतप्रधान कार्यालयामधल्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. पंतप्रधान मोदींनी नागरिकांना पुढच्या 1 वर्षासाठी लग्न समारंभासाठी सोन्याची खरेदी थांबवण्याचं आवाहन केलंय आणि यानंतर दागिने उद्योजकांमध्ये मोठी खळबळ माजली आहे. सराफांना भीती आहे की या आवाहनामुळे सोन्याच्या मागणीमध्ये मोठी घट होऊ शकते आणि ज्यामुळे रोजगार आणि व्यवसाय या दोन्हीवरती याचा परिणाम होईल. मोदींच्या विधानाच्या नंतर ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलने या आवाहनावरती आता चिंता देखील व्यक्त केली आहे. जर सोन्याची खरेदी पूर्णपणे ठप्प झाली तर 1 कोटींपेक्षा अधिक लोकांच्या रोजगारावरती परिणाम होऊ शकतो असा दावा जीजेसीनं केलेला आहे. दरम्यान देशामध्ये पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा पुरेसा साठा असल्याचं राजनाथ सिंग यांनी स्पष्ट केलं. भारताच्या जवळ 60 दिवस पुरेल इतकं कच्च्या तेलाचा साठा आहे, तर 45 दिवस पुरेल इतका एलपीजीचा साठा असल्याची माहिती राजनाथ सिंग यांनी दिली आहे. देशामधील परकीय गंगाजळी मजबूत स्थितीमध्ये असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. IGOAM याच्या बैठकीमध्ये राजनाथ सिंग यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान देशामध्ये इंधनाचा पुरेसा साठा असल्याचं पेट्रोलियम मंत्रालयानं देखील स्पष्ट केलं. हमारे पास सफिशिएंट स्टॉक्स हैं, चाहे वो क्रूड है, चाहे वो पेट्रोल है, डीजल है या एलपीजी है. घरेलू खाना पकाने के लिए एलपीजी को प्रायोरिटाइज किया गया. इसी तरह नेचुरल पीएनजी को भी घरेलू उपयोग के लिए प्रायोरिटाइज किया गया. जो प्रधानमंत्री जी ने कहा वो उनकी दूरदर्शिता है, लेकिन इसके साथ साथ जैसा कि मैंने आपको कहा है कि हमारे पास पर्याप्त फ्यूल हर तरह का क्रूड, एलपीजी, पेट्रोल, डीजल उपलब्ध है. इसलिए पैनिक बाइंग की कोई आवश्यकता कहीं पर भी नहीं है. और इसके अलावा अभी भी पेट्रोल पंप पे जो प्राइस है पेट्रोल और डीजल का वो स्टेबल है. तर तिकडे मध्य पूर्वेमध्ये इराण आणि अमेरिकेमध्ये सध्या युद्धविराम असला तरी देखील हॉर्मुझमधल्या सामुद्रधुनीवरचा तणाव मात्र अद्यापही कायम आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या दरात सुमारे 3.3% वाढ झाली आहे. यामुळे कच्च्या तेलाचा दर हा $104 प्रति बॅरेलच्याही पुढे गेलाय. तसंच अमेरिकेमध्ये देखील कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ दिसून आली आहे. तिथेही जवळपास 3% वाढ होती आहे. त्यामुळे अमेरिकेमध्ये कच्च्या तेलाचा दर हा $98 प्रति बॅरेलच्या पुढे जाऊन पोहोचलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा परदेशातल्या दौऱ्यावरती जात आहेत. येत्या 15 मे पासून पंतप्रधान मोदी हे युरोपामधल्या 4 देशांचा दौरा करणार आहेत. UAE मधून मोदी हे युरोपाचा दौरा करतील. 15 मे ते 17 मे या दिवशी नेदरलँडमध्ये त्यांचा दौरा असेल. पुढे 17 मे रोजी स्वीडनला ते असतील. 17 मे ते 19 मे या दरम्यान ते नॉर्वेला असतील. तर 19 ते 20 मेला पंतप्रधान मोदी हे इटलीच्या दौऱ्यावरती आहेत. 15 मे पासून त्यांचा हा युरोपाचा दौरा सुरू होतोय. ते सौदी अरब अमिरातीला देखील भेट देणार आहेत. UAE मधल्या देशांचा देखील समावेश पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या कार्यक्रमामध्ये अगदी शेवटच्या क्षणी करण्यात आलाय. भारताच्या सोबत UAEची सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी आहे आणि तिथे मोठ्या संख्येनं भारतीय वंशाचे नागरिक देखील वास्तव्यासाठी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना काटकसर करण्याचं आवाहन केलं आणि यानंतर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी त्यांनाच थेट आव्हान दिलेलं आहे. नाना पटोले यांनी मोदींना पत्र लिहिलं. शासकीय दौऱ्यांमध्ये चार्टर्ड विमानांचा आणि मोठ्या वाहनांच्या ताफ्यांचा वापर करणं टाळा. परदेशामधले दौरे जरा कमी करावेत. मेट्रोचा लाभ घ्यावा असं सुचवलंय. तसंच पंतप्रधानांनी स्वीडन, नॉर्वे, इटली या भविष्यामधल्या विदेश दौऱ्यासह तेलंगणा, बेंगलोर, जामनगर या दौऱ्यांनाही कात्री लावावी आणि स्वतःपासून आणि पक्षामधल्या लोकप्रतिनिधींपासून या उपक्रमाची सुरुवात करावी असं आवाहन नाना पटोलेंनी केलं आहे. पटोलेंनी जे पत्र लिहिलंय त्यामध्ये काय आहे आपण बघतोय. मोदींनी त्यांच्या भविष्यामधल्या स्वीडन, नॉर्वे, इटली या विदेशातल्या दौऱ्यांना कात्री लावावी. मोदींनी तेलंगणा, बंगळुरू, जामनगर या दौऱ्यांना देखील कात्री लावायला हवी. शासकीय दौऱ्यांमध्ये काटकसर करत असताना चार्टर्ड विमानांचा वापर करू नये. तर मोदींनी स्वतःसह पक्षामधल्या लोकप्रतिनिधींपासून या उपक्रमाची सुरुवात करावी. दौऱ्यांमध्ये मोठ्या वाहन ताफ्यांचा वापर करू नये. मेट्रोसारख्याच ट्रेनचा सर्व मंत्र्यांनी लाभ घ्यावा.
दरम्यान सोनं खरेदीच्या संदर्भात पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला मंत्री भरत गोगावले यांनी अनोखी अशी प्रतिक्रिया दिली आहे. मोदींच्या आवाहनाच्या नंतर घरच्या महिला वर्गाला देखील सोन्याचा मोह टाळा अशा सूचना दिल्याचं भरत गोगावलेंनी म्हटलंय. घरच्या पण मंडळींना सांगितलं सध्या का आता खरेदी करू नका, जे काय पैसे बिचाऱ्यांचे देणं बिणं राहिलं असेल ते थोडं थोडं देऊन टाकू. परंतु नवीन काय, कारण महिला मंडळींना काय नवीन काय वस्तू दिसली किंवा काय आकर्षित होतात. आता आम्हाला काय तसं आकर्षित होण्याचं कारण नाही. आमच्या हातामध्ये एक तोडा आहे, 2-4 अंगठ्या आहेत, गळ्यामध्ये चैन आहे, त्यामध्ये पुरे आहे. ते काय आम्ही इतर लोकांसारखे ते मोठे तोडे गोल बिल तसं काय नाही आहे, किंवा ते हाताच्या कोपरापर्यंत जो पट्टा लावतात तसं काय नाही आहे. आणि जर त्यांनी सांगितलं हे पण घरी काढून ठेवा तर ते पण आमची काढून ठेवायची तयारी आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.